नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या कशा तयार करतात हे दाखवणार आहे। त्यासाठी हळदीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पातोळ्यांचं सारण बनवण्यासाठी 300 ग्राम ओलं खोबरं घेतलेलं आहे, 200 ग्राम गूळ घेतलेला आहे, काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत, जायफळ किसून त्याची पावडर करून घेतलेली आहे, पातोळ्यांचं सारण बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप घेत आहे। आता ह्या तुपामध्ये गूळ घालून ते वितळून घेते। गूळ वितळत आलेला आहे, तर ह्या गुळामध्ये मी ओलं खोबरं आहे ते घालून परतून घेते। गूळ आणि खोबरं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये किंचित मीठ घालत आहे। गूळ आणि ओलं खोबरं मंद आचेवर शिजवून घेत आहे। गूळ आणि खोबरं एकजीव झाल्यानंतर जायफळ पावडर घालत आहे। गूळ आणि खोबरं व्यवस्थित एकजीव झालेला आहे, तर यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप आहेत ते घालते आणि परतून घेते। सारण आपलं तयार झालेलं आहे, तर गॅस बंद करून सारण थंड करण्यासाठी ठेवून देते। पातोळ्यांचं आवरण बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेत आहोत। मी या कपाच्या मापाने 4 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। पिठाची उकड काढण्यासाठी या कपाच्या मापाने 2.5 कप पाणी मी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते आणि 1 चमचा तूप घालते। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे, तर ह्या पाण्यामध्ये मी आता पीठ घालायला सुरुवात करते।
पीठ पाण्यामध्ये घालून पिठाची मी उकड काढत आहे. पिठाला उकड काढून झालेली आहे, तर मी कढईला झाकण लावून गॅस बंद करते. थोड्या वेळाने कढईवरचं झाकण बाजूला करत आहे आणि हे गरम पीठ आहे ते एका परातीमध्ये ओतून घेत आहे. उकड गरम असल्यामुळे पेल्याच्या सहाय्याने गुठळ्या मोडून घेत आहे. पिठामध्ये गरम पाणी घालून पीठ नीट मळून घेत आहे. पीठ नीट मळून झालेलं आहे. तर आता गॅस चालू करून गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये रिंग ठेवलेली आहे आणि त्या रिंगवर मी चाळण ठेवलेली आहे. पाणी उकळण्यासाठी इडली पात्रावर मी झाकण ठेवत आहे. आता पातोळ्या बनवायला मी सुरुवात करत आहे.
हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ मी थापून घेत आहे. सारण मी हळदीच्या पानावर जे तांदळाचं पीठ थापून घेतलेलं आहे त्यामध्ये हे सारण भरून घेत आहे. सारण भरून झाल्यावर हळदीच्या पानाच्या दोन्ही पाऱ्या मी नीट चिकटवून घेत आहे. अशा प्रकारे हळदीच्या पानातली पातोळी तयार केलेली आहे. अजून एका हळदीच्या पानाला मी तांदळाचं पीठ थापून घेत आहे. हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ थापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता सारण घालत आहे. सारण भरून झाल्यानंतर तांदळाच्या पिठाच्या दोन्ही पाऱ्या मी नीट लावून घेत आहे. अशा प्रकारे आपली दुसरी पातोळी ही तयार झालेली आहे. आता मी दुसऱ्या पद्धतीने पातोळी कशी तयार करतात ते दाखवत आहे. पिठाचा मध्यम आकाराचा गोळा मी हळदीच्या पानावर अशा प्रकारे थापून घेत आहे. हळदीच्या पानावर तांदळाचं पीठ थापून झाल्यानंतर आता मी सारण भरून घेत आहे. आता मी हळदीच्या पानाला आडवी दुमड देत आहे. अशा तऱ्हेने राहिलेल्या पिठाच्या आणि सारणाच्या पातोळ्या तयार करून घेत आहे. पातोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या पातोळ्या शिजवण्यासाठी इडली पात्राचं झाकण बाजूला करून इडली पात्रामध्ये जी चाळण ठेवलेली आहे त्याच्यावर हळदीची पानं लावून घेते. हळदीची पानं नीट लावून झाल्यानंतर त्यावर मी तयार केलेल्या पातोळ्या शिजण्यासाठी ठेवत आहे.
पातोळ्या लावून झाल्यानंतर इडली पात्राचं झाकण लावून ह्या पातोळ्या वाफेवर शिजण्यासाठी 20 मिनिटं ठेवून देते. 20 मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून इडली पात्राचं झाकण बाजूला करत आहे. पातोळ्या वाफेवर छानपैकी शिजलेल्या आहेत. तर ह्या पातोळ्या मी आता काढून घेत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशा हळदीच्या पानातील पातोळ्या तयार झालेल्या आहेत. आपणही त्या करून पहाव्यात आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या. नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.